आज सगळं तुमच्या आवडीचं केलंय. अगदी तुम्हाला आवडते तशी बटाट्याची भाजी केली आहे. श्रीखंड पण आणलंय. जास्त नाही आणलं, थोडंसंच आणलं. एवढे नाही पैसे खर्च झाले. आणि एक पुरणपोळ्या सुद्धा आहेत. आणि हो, जेवणानंतर ताक सुद्धा आहे बरं का. काय हवंय? घ्या. मी काय फक्त मला काय हवं असेल तेव्हाच तुमच्या आवडीचं करते का? बर, मला काही नकोय. ठीक आहे. नाही म्हणजे अगदीच काही नको असं नाहीये. मी काय म्हणते, समोर ती एक मोठी शाळा उभी झालीये, अगदी हाकेच्या अंतरावर. तिथे आपल्या ऋषीला घातलं तर नाही म्हणजे भविष्य सुखकर होईल हो. आताच्या शाळेमध्ये काय वाईट आहे? पण चांगलं म्हणावं असं तरी काय आहे? शिक्षण. शिक्षण. शिक्षणाने काय होतंय? सॉरी, घ्या ना श्रीखंड घ्या. हा, पण मी काय म्हणते, घालूयात ना आपण ऋषीला त्या शाळेत. म्हणजे तो बसने येणार, बसने जाणार. भाजी. हो, देते ना, घ्या. हा, आणि इंग्लिश शिकणार. पोळी दे. हो हो, घ्या. हा, आणि कुठे होते मी? हा, मोठ्या शिक्षणासाठी फॉरेनला जाणार. कोशिंबीर. अहो, काय चाललंय तुमचं? मी काय म्हणते आणि तुमचं काय चाललंय? मी ज्या शाळेत म्हणते त्या शाळेत ऋषीला घालणार आहात की नाही? नाही, ही शाळा खूप महाग आहे नेहा, आपल्याला नाही परवडायची. घ्या, गिळा, नुसतं गिळा. हे श्रीखंड, पुरणपोळ्या बाजूच्या मंदिरात प्रसाद वाटत होते ना, तिथून आणलंय. आणि ही भाजी कालच केली होती, तीच पुरवून पुरवून खाताय. घ्या, सगळं घ्या. भस्म्या झालाय ना तुम्हाला. रोज आपलं उठायचं, जेवायचं आणि खाली मान घालून परत यायचं. अहो, तुमच्या ऑफिस मधला पिऊन सुद्धा आपल्यापेक्षा श्रीमंत आहे हो. पण तुम्ही क्लर्क असून सुद्धा कालचीच भाजी खाताय. अहो, एखादा चोर शिरला ना घरात आपल्या, तर आपल्या घराची अवस्था बघून काही चोरून न्यायचा नाही हो. उलट आपल्यालाच त्याला कर्ज मागावं लागेल. पण तुम्ही काही करू नका, बसा नुसते जेवत. आणि जेवण झाल्यानंतर ती भांडी घासून ठेवा. आणि हो, ताक पिऊन घ्या, म्हणजे माझं बोलणं पचनी पडेल.